लाईट गेल्यामुळं असं काय सप्लाय कशाच आहे तुम्हाला काय कसं करून घ्यायचं ते करून देतात हे काही नाही फक्त आपल्याला लाईट पाहिजे सर्वासी सुलभ उपाय सर्वासी अंगात शेतात उठतो आणि चला येऊ सर्वासी मध्ये स्त्रिया कशी नाही मरणा भेटे भीती जीव आम्हा मरणाचा उत्सव अहो आम्ही मारायला तयार आहोत का मारायला तयार आहात तुम्ही कसे म्हणते का प्रत्येक योनीमध्ये जन्म घेऊन आपल्याला इतकी भीती निर्माण झालेली मी आपण घाम सुटला इकडं शेजारी गेला तर इकडं घाम सुटतो का कुलते पवित्र वीर सेवा वंशी पावन जगासी के कुलते पवित्र तरी सुद्धा एक सुंदर सुंदर असा पुतळा बनविला आणि तो म्हणजे हा मानव देह आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर श्रेष्ठ कोण असेल करून ठेवलं आपल्यासाठी वीरशैव वंशी आणि या जगाला पावन करण्याचं सामर्थ्य या वीरशैवामध्ये आहे आपला विषय असा आहे मुलाधार स्वादिष्टांचा विषय आपला ओम नमः शिवाय कुठं आहे याच ध्येय आहे ओम नमः शिवाय पण आपण काय करतो कुंभ आणि रेचक कुंभ मध्ये मध्ये साठवायचा आणि रेचक मध्ये बाहेर काढायचा बरोबर आहे का हा जो ओम आहे या पूर्ण शक्तीला भिडू द्या काय हा जो ओम आहे या पूर्ण शक्तीला भिडू द्या शक्ती म्हणजे कोणती नमः शिवाय महापुण्या
Yes,
विस्तारू आचार्य सद्गुरु महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय आदि सदा शिवा परब्रह्म द्वयानंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो चित्शक्ति जी जगन्माता पार्वती आत्मजना उत्तम गती जय जय अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार भोग्यमा पूर्वीसे हेतु इच्छित ओम नमो जी सदा ओम नमो सदाशिवा सर्वदेवाच्या देवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान यांच्या दिव्य चरणी अनंत अनंत वंदन करून क्षेत्राधिपती समाधिराजे संत श्रोमणी महंत माऊली यांच्याही सानिध्यात चालू असलेला असा अखंड शिवनाम सप्ताह त्यांच्या समोर आज आपल्याला सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे अशा माऊलीच्या ही दिव्य चरणी अनंत 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 वंदन करून या क्षेत्रामध्ये चालू असलेला असा अखंड शिवनाम यज्ञ आणि विशेष करून पंचाक्षरी जप यज्ञ आणि अशा या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये प्रधान कोणच नाही सत्य राजेच आहेत राजेभाऊ राजेवा भूषण स्वामी राजेवा सांडवाले राजेवा राजेभाऊ ऐकणारे राजे लांबपासून ऐकणारे सुद्धा राजे आणि अशा या आणि ज्यांच्या पुढे आपली ही सेवा चालू आहे ना ती सुद्धा राजे समाधी राजे आणि अशा या मंगलमय वातावरणामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर आपल्याला आज या ठिकाणी चिंतन करायचं आहे लक्ष्मण महाराज आपल्या अभंगातून आपल्याला असा उपदेश करतात माऊली म्हणतात की बाबा रे अक्षय सुखाचा बघा काय म्हणतात प्रत्येकाला सुखाची गरज आहे काय सुखाची गरज प्रत्येकाला आहे पण माऊलीनं आवर्जून सांगितलं काय अक्षय अक्षय सुखाचा लागला सिद्ध्यास म्हणून पायास माऊलीनं काय मागितलं मागण्यापासून काय मागावं हे कळलं पाहिजे आपण म्हणतो सुखी ठेव अरे सुखी ठेवून काय होणार आहे अक्षय सुख मागावं मागणारा सुद्धा हुशार लागतो तसं माऊली हुशार आहे हुशार त्यांनी काय मागितलं अक्षय सुख मागितलं मग दिल्यानंतर तू काय करशील रे काय नाही महाराज म्हणून पायास शरण आला पण कसा आला माऊलीनं आणि किती सांगितलं कसा शरण आला काय कारण आहे शरण यायचं
एकतर भीमसेन आला आणि आलाच आला, पण काय म्हणत आहे? कैलासीचे केले लावा दाखवलं बाबा का तो शरण आलास ना, सांगते कोणी माफ तुला. माफ झाल्यानं काय आशीर्वाद भेटला. आशीर्वाद भेटला की काय कैलास सुख प्राप्त झालं, मान्य आहे. त्याच्या पुढे लावली तिसऱ्या चरणामध्ये असं सांगतात मजवडी. हा कोण कृपा कोण करत? कोणी कृपा करीत नाही. भगवंताची कृपा आपल्याला काही कामाला येणार नाही. कृपा आपल्यावर करावी कुणी? गुरुमाऊलीला कृपा करावी. एका ठिकाणी संतांनी सुंदर सांगितलंय, माऊलीला सांगितलंय सुंदर. माऊली म्हणतात की बाबाने तुला जर क्षमा पाहिजे असेल, माफी कशी जर पाहिजे असेल तर तुला गुरुला माफ करावं. देवानं माफ करून उपयोग होत नाही. म्हणून माऊलीला सांगितलं शरण आलो देवा संसाराचे भेंडे कैलासी ते केले दावा मतवारी कृपा करा. गुरुनच कृपा करायला पाहिजे, दुसऱ्याने कृपा करून काही उपयोग होत नाही. मतवारी कृपा करा गुरुराया, आणि कृपा जर केली ना तुमच्या पाया या दंडवतामध्ये काय आहे हे आपल्याला चिंतनामध्ये पाहिजे. पण प्रस्तावना सांगत असताना माऊली सांगतात की तुमची या पाया दंडवत. याच्या प्रजाऊन लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण तुम्हा येतो का कुलती. काकुलती आले लक्ष्मण महाराज. कशामुळं काकुलती येऊन म्हणायचं कारण काय एवढं? हा लक्ष्मण महाराज म्हणजे असते हा शरण आलो देव, पण नुसतं शरण नाही, काकुलती येऊन सांगतात की बाबा रे शरण आलो देवा. लक्ष्मण म्हणे लक्ष्मण तुम्हा येतो काकुलती, आणि कशामुळं त्याची भेट करून द्या म्हणून सांगतो. वेगळे पशुपती असं आपल्या समोर माऊलीचा चिंतनासाठी अभंग घेतलेला आहे. जी 4 चरणांचा अभंग आहे त्याचं सविस्तर चिंतन तुम्हाला सांगितलं. विस्तृत विषय बाजूला राहिला. आता इथून पुढचं काय आहे मी सांगायचं, तुम्ही ऐकायचं, तुम्ही टाळ्या वाजवायचं, तुम्ही जय जयकार करायचा, ह्याला कीर्तन म्हणायचं. जय 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 जय. इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. हे वातावरण कसं आहे महाराज? कपिल आहे हे काय साधू संतांच्या पदस्पर्शानं फुलीत झालेली भूमी आहे ही. आणि त्या भूमीमध्ये आपल्याला काही दिवस वास्तव्य करायला भेटते म्हणजे आपण किती पुण्यवान. असा साधा सोपा चिंतनासाठी लक्ष्मण महाराजांचा 4 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. शिवहर त्याला अभ्यासू माणूस लागतो, ज्ञानी माणूस लागतो, आणि त्यावेळेस काय मागावं हे तसं माऊलीनं मागितलं. काय मागितलं? अक्षरी सुख पाहिजे. म्हणजे हे सुख संपलं नाही पाहिजे, आणि आपलं सुख कधी संपत हे आपल्यालाच कळत नाही. मला मग आपल्या सर्वांना या ठिकाणी
जे भक्त मंडळ शिवभक्त आहेत तुम्हाला अक्षयी सुखाची प्राप्ती करून देतो. अक्षयी सुख प्राप्त व्हावं असा मंत्र देतो. जर प्राप्त झालं काय काहीच लागत नाही त्याच्यानंतर अक्षयी सुख प्राप्त झालं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, मन बुद्धी आणि चित्त. आपल्याला काय वाटतं हे जे इंद्रिय आहे, या इंद्रियाला हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, कान आहे, सर्व अवयव आहे आणि हेच माझं काय आहे सर्वस्व आहे. हाच कोण आहे चेतन आहे, चेतन शक्ती आहे असा आपल्याला भास आहे. चेतनचा आपण विषय काढतो. जड आणि चेतन. जड काय आहे हो महाराज? जड ही जी स्टील आहे ही जड आहे, किंवा टेबल आहे जड आहे, पोल आहे जड आहे, ह्याला काय म्हणायचं? जड म्हणायचं. मग हा जो देह आहे, हा जो देह आहे तो जड आहे का चेतन आहे? जड आहे. जड असतं तर ह्या स्टील सारखं राहिला असतं, हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, बोलत नाही. काय हा जो देह आहे जड बी आहे आणि चेतन बी आहे. ह्या दोन्ही अवस्था त्या देहाला कधी प्राप्त होतात? ज्या वेळेस या देहामध्ये शिवाचं वास्तव्य आहे. काय जोपर्यंत या देहामध्ये शिवाचं वास्तव्य आहे तोपर्यंत चेतन आहे. चेतन हालतो, डोलतो, बोलतो, समज करतो. पण या देहामधून जर जीव बाजूला निघला म्हणजे साक्षात शिव बाजूला निघला. या देहामधून जर शिव बाजूला निघला तर हा काय आहे? जड आहे. जड. मग एकटा चलत नाही, एकटा बोलत नाही, काय नाही. भिंतीला बसवावं लागतं. त्याला जर उचलायचं म्हणलं तर कमीत ते 4-5 जण लागत का? तर जड आहे. आणि जोपर्यंत याच्यामध्ये शिव आहे तोपर्यंत चेतन आहे. स्वतः चालतो, स्वतः बोलतो, सर्व क्रिया जो आहे तो स्वतः करतो का? तर याच्यासोबत कोण आहे? शिव आहे. तुझा आहे, तुझा पासी असे प्रत्येक कीर्तनकाराला समजून सांगावं लागतंय, समजून सांगावं लागतंय. तुमच्या का लक्षात येत नाही मला हेच कळत नाही. का लक्षात येत नाही तुमच्या? आहो आहो आम्ही, आहो आहो तुम्ही, ज्यांच्या इथं आहेत कामाला आम्ही त्यांना जाऊन सांगा तुम्ही ह्याच्यात कृत्य केलंय म्हणून. आहो आहो तुम्ही, ज्यांच्या इथं कामाला आहेत आम्ही त्यांना जाऊन सांगा तुम्ही याच्यात कृत्य केलंय म्हणून. काय सांगा बाबा? तितके भोळेत का तुम्ही? तुम्हाला समजलं कर. सर्वसाधारण एक कामगार असतो. पाटलाच्या इथं आता राजाराव पाटील तिथं ह्यांच्या इथं घोडा आहे, घोडं सांभाळतो आणि त्या गाड्याच्या हातामध्ये लगाम होता. इतका विसर्गवाला गडी. नदीच्या पलीकडे एक माणूस होता आणि त्याला सांगतो आहो आहो तुम्ही, ज्यांच्या इथं कामाला आहेत आम्ही. आता त्याला काय माहिती आम्ही कुठं कामाला आहेत ते, आणि त्यांना जाऊन सांगा तुम्ही ही लगाम हातात होता ह्याच्यातलं ते गेले म्हणून. इतके बोलेत का तुम्ही? शिवारा आपला विषय असा आहे मन बुद्धी आणि चित्त.
या इंद्रिय जे आहे त्या इंद्रियाला जे अवयव आहे हे अवयव मध्ये त्या मनाला काय वाटलं हे अवयव मध्ये चेतन आहे जो शिव आहे तो जीव आहे नाही त्याच्यामध्ये काय आहे मन आहे. अरे म्हणजे तसं म्हणून जमणार नाही या देहाच्या मध्ये कोण आहे मन आहे. अरे मन तर स्थिर नाही म्हणले मन एका जागेवर राहत नाही. मनाला एका सेकंदामध्ये मुंबईला जातं एका सेकंदामध्ये दिल्लीला जातं डोळ्याची पापणी लोसतोर उत्तरपी जाऊन महाराज ते म्हणले मन सुद्धा शिव असू शकत नाही किंवा शिव असू शकत नाही किंवा चेतन शक्ती असू शकत नाही. मनाच्या पुढं कोण आहे हो बुद्धी आहे म्हणजे नाही बुद्धी तर मनाच्या ताब्यात आहे म्हणले. बुद्धी ही जड आहे तिला त्यावेळेस मन सांगितलं हे कर ते कर त्या टायमाला ती बुद्धी करायला लागते म्हणले. मनाचा आदेश आल्याशिवाय काही करीत नाही. बरं म्हणजे याच्या पुढं त्या बुद्धीच्या पलीकड असं एक तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे साक्षात शिव आहे आणि तो शिव म्हणजेच कोण आहे हा शिव आहे. शिव अक्षयी सुख कुठे सुख अक्षयी अक्षय सुखाचा विषय काय आहे अक्षय सुखाचा लागला असे ध्यास कोणाला प्राप्त झालं या देहाला प्राप्त झालं पण हा देह समजून घेत नाही. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाजी महाराज यांना हे अक्षयी सुख प्राप्त झालं आणि 104 वर्षानंतर त्या भक्तिस्थळामध्ये जिवंत समाधी घेतली. देव पहावयासी गेलो उगच नाही महाराज उगच नाही. अंतिम श्वास जात असताना तोंडामध्ये काही नाव नव्हतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हाच शब्द होता. भरतरी राजा प्राण जात असताना त्या हरणीमध्ये त्याचा जीव गुंतला म्हणून त्याला त्या हरणीच्या पोटाला यावं लागलं आणि माझ्या राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अंतिम श्वास जात असताना ओम मध्येच ती गेली ओम 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 आणि तसल्या व्यक्तींना तसल्या संतांना अक्षयी सुखाची प्राप्ती झाली. संत शिरोमणी भगवंतरावांना अक्षयी सुखाची प्राप्ती झाली. हा अक्षयी सुखाचा लागला हा जो अखंड शिवनाम सत्ता आहे पंचाक्षरी ज्ञान यज्ञ आहे. मन बुद्धी चित्त इथपर्यंत आपण आलो त्याच्या पुढे त्याला
अक्षयी सुख मागायचं आणि असं अक्षयी सुख याच देहामध्ये रोग सुद्धा नाही. मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनुहार, विशुद्धी आणि आज्ञाचक्र काय अशा महानिवृत्ती कसं बोलावं आपण. महाराज बघा पुढं पुढून महागामी करू काय आपल्याला घेणं का ते नव्हतं काम व्हायचं आपण मध्ये. कारण पुढे दोन बाजू समान आहेत ना. तिकडं ती मावली इकडे उर मावली. आपल्याला काय घ्याय का कुणाचं बाहेर कोणी येणारच नाही ना. मग आपण मध्ये सोडून देतं शिवहारा. विषय आपला आहे पंचाक्षरी मंत्राची थोडी वर्णित वर्णावे निर्धारे सप्तकोटी मंत्राचा पुढारी उद्धारक ते जगताचा. महाराज तुम्हाला सांगतो अखंड शिवराम समजा कोणी तरी पण त्या सत्यामध्ये पंचाक्षरी महायज्ञ आहे तुमचा. इतका मला तर आनंद झालाय तुम्हाला सांगतो. इतका आनंद झालाय कसा सांगू आनंद. आनंद 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 आणि तो किती दिवस झालं महाराज जप करतोय फलप्राप्ती होत नाही. महाराज 1.25 लाख जप केला फलप्राप्ती नाही. महाराज रोज शिवपाठ करतोय फलप्राप्ती नाही. महाराज रोज इष्टलिंग पूजा करतोय फलप्राप्ती नाही. कारण काय आहे त्याचं सांगा मी चुकीचं लिहून ठेवलंय का. म्हणून अशा महान व्यक्तीची सांगतेत ना भूषण महाराज आहेत आमचे गुरुजी आहेत असे श्रेष्ठ महाराज आहेत त्यांच्या सहवासात राहायचं. भूषण महाराजांनी असा हा सत्ता या ठिकाणी ठेवलाय म्हणून आपल्या ज्ञानामध्ये भर पडत आहे. अशा माऊलीच्या सहवासात राहिलं ना काय समज अडचणीची खायचं अडचण काय नमः शिवाय आणि तो आपण
आणि उत्तरार्धामध्ये शक्ती आहे. शिवाचा फक्त अधिकार ओमवर आहे. शिवाचा अधिकार फक्त ओमवर आहे. आणि त्याच्यानंतर उत्तरार्धामध्ये शक्ती आहे. कुणी दूरीच नाही केला. नमः शिवाय.